शेतकरी मित्रांनो, टरबूजला एकीकडे फूलसुद्धा लागणे सुरू राहते आणि फळांची सेटिंगसुद्धा होत राहते। अशा वेळेस टरबूज पिकात मॅनेजमेंट करणे म्हणजे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते। ते म्हणजे पाण्याचे नियोजन, वॉटर सोल्युबल खत, त्याचबरोबर फवारणी। आता यात पाण्याचे नियोजन करीत असताना जमिनीप्रमाणे पाण्याची ओल पाहणे हे अत्यंत आवश्यक असते, कारण प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाले तर फुलांची गळण होऊ शकते। वेल हिरवे न राहता पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पिंगट होऊ शकते, मुळांना सड लागू शकते, लागलेले फळ फाटू शकतात किंवा पिवळे होऊन गळूसुद्धा शकतात। त्यामुळे तुमच्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाणी नियोजन करावे। त्यानंतर दुसरे म्हणजे विद्राव्य खतांचा वापर करताना प्रत्येक ग्रेडचा वापर आपण केव्हा केव्हा केला हे लक्षात ठेवावे किंवा त्याची नोंद करून ठेवावी। सुरुवातीला 19-19-19चा वापर केला असेल तर चुकूनही जर वेल वाढली नसेल आणि फ्लावरिंग व फळ सेटिंग स्टार्ट झाली असेल तर पुन्हा वापर करू नये, कारण जर पुन्हा याचाच वापर झाला तर फक्त आपल्याला वेल वाढलेली दिसेल। त्यामुळे पिकांच्या वाढीनुसारच विद्राव्य खतांचा परफेक्ट वापर करावा। आता कलिंगडमध्ये फळांसोबत फूलसुद्धा लागलेले आहेत, अशा वेळेस 12-61-0 याचा वापर नक्की करावा किंवा याचा वापर झाला असेल तर फळांची साईज वाढविण्याकरिता 13-40-13 याचा वापर करावा। यावेळेस 13-40-13 सोबत पूर्वी बोरॉन दिले नसेल तर देऊ शकता, कारण बोरॉनची आवश्यकता अशा वेळेस खूप भासते। आता यानंतर छोटे छोटे जे फळ लागले आहेत त्यांना नक्की चेक करा। जर या छोट्या फळांना छिद्र असेल तर आपल्या पिकात नक्की अळीचा अटॅक झालेला आहे असे समजावे। आता अशा वेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपले पीक कलिंगड किंवा खरबूज किंवा इतर कोणती वेलवर्गीय पीक जर असेल तर यात सर्वात महत्त्वाचे कार्य हे मधमाशी करते। मधमाशीमुळे महत्त्वाचे कार्य हे परागीकरणाचे होत राहते व परागीकरणामुळेच फुलांचे रूपांतर फळात होते। मग कीटकनाशकामध्ये असे घटक वापरू नका ज्यामुळे मधमाशी शेत सोडून पळून जाईल, ते म्हणजे गॅस पॉयझन। ज्या औषधींच्या नावात फॉस लागले आहे ते औषध आपल्याला वापरायची नाही। मग फवारणीत काय घ्यावे तर इमामेक्टिन 5% कोणत्याही कंपनीचे 15 लिटरला 10 ग्रॅम किंवा 20 लिटरला 12 ग्रॅम एवढे घ्यावे। जर फूल लागण्यापूर्वी नीम अर्काचा प्रयोग तुम्ही केला असेल किंवा पिवळे निळे चिकट सापळे अथवा फेरोमन लूर सापळे लावले असेल तर अळींचा प्रादुर्भाव तुम्हाला नक्की कमी दिसेल। शेतकरी मित्रांनो, कलिंगड या पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला या पिकात नियोजनासाठी वेळ खूप कमी मिळतो। त्यामुळे जेव्हा फळ सेटिंगला सुरुवात होते तेव्हा कलिंगडाच्या वेलींकडे व पानांकडे जरूर लक्ष द्या। पाण्याचे नियोजन जमिनीप्रमाणे तेवढ्या वेळेपुरतीच शिफ्ट लावून करा आणि मधमाशांना नुकसान होणार नाही अशी फवारणी करा। उत्पादन हमखास होईल, यश अवश्य मिळेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत जय जवान जय किसान।